नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। तथागत ग्रुपने केले विविध क्षेत्रातील नामवंतांना सन्मानित। तिरस्काराच्या विषारी वातावरणात पुरस्कार बनतो नवसंजीवनी। भाई कैलास सुखधाने। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार 9 मार्च 2025 रोजी स्थानिक मेहकर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिका अशोका भवनमध्ये तथागत बहुउद्देशीय संस्था मेहकर व तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना, जीवनदीप अनाथ आश्रम व वृद्धाश्रम तसेच राजमाता मा जिजाऊ स्वयंसहायता महिला बचत गट यांच्या वतीनं नॅशनल पीपल लीडरशिप अवॉर्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण तसेच माजी सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई कैलास सुखधाने हे होते। यावेळी बोलताना भाई कैलास सुखधाने म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्रात दूषित वातावरण निर्माण झालं आहे। बीड, परभणी सारख्या घटना तिरस्काराचे बीज पेरत आहेत। अशा परिस्थितीत तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्यातील गुणवंतांना पुरस्कार वितरण करीत आहेत। हा पुरस्कार सर्वसामान्यांसाठी नवसंजीवनी देणारा ठरत आहे, असे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले। या कार्यक्रमाचे उद्घाटक सौ आरती सार्थक दीक्षित या होत्या। प्रमुख उपस्थितांमध्ये सोपानराव देबाजे, रफिकभाई कुरेशी, अरुण डोंगरे, रवी मिस्किन, सुमेर खान, छोटू गवळी, सिद्धार्थ वानखेडे, प्रकाश सुखधाने, गजानन सरकटे, मुख्याध्यापिका सौ मीनल जोहरे, प्रतिभा गवई, नीता पैठणे, कांचन मोरे उपस्थित होते। प्रमुख अतिथींचे स्वागत सत्कारानंतर तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर मुख्य नॅशनल पीपल लीडरशिप अवॉर्ड व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारकर्त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये नॅशनल पीपल लीडरशिप अवॉर्ड व राजमाता मा जिजाऊ गौरव सन्मान पुरस्कार तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देण्यात आला। तसेच महिला दिनाचे औचित्य साधून उपस्थित महिला भगिनींचा सत्कार व माजी सैनिकांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। या कार्यक्रमाचे बहारदार आणि अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन युवा नेते युनुसभाई पटेल यांनी तर आभार प्रदर्शन तथागत ग्रुपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष कुणाल माने यांनी केले। उत्कृष्ट कार्यक्रम केल्याबद्दल सर्व मान्यवरांनी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना व संदीप भाऊ गवई यांचे कौतुक केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांता राठोड, सुनील वनारे, संदीप राऊत, गौतम पैठणे, मनोज बागडे, रवींद्र वाघ, देवानंद वानखेडे यांनी अथक परिश्रम घेतले। कारण चळवळीमध्ये नवे आहेत, आम्ही सातत्याने आमचं मार्गदर्शन त्यांना पाठिंबा त्या ठिकाणी असतो। तर या अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करण्याचं काम या दोन्ही युवकांनी या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितच त्यांच्याबद्दल या ठिकाणी गौरव आणि अभिमान मला या ठिकाणी आहे। मला या कार्यक्रमामध्ये शेवटपर्यंत मला कार्यक्रमाचा अध्यक्ष त्यांनी केलं। मी म्हटलं त्यांना मला कार्यक्रमाचा अध्यक्ष करू नका, कारण त्या दिवशी मला काम आहे, मला जायचं आहे बाहेर गावी। परंतु त्यांचा आग्रह होता की भाई तुम्ही दरवर्षी आमचा पहिल्या कार्यक्रमापासून तुम्हीच अध्यक्ष आमच्या कार्यक्रमाचे होता आणि याही कार्यक्रमाची जबाबदारी तुम्ही घ्या। परंतु आता ती जबाबदारी घेतली, पण या ठिकाणी सोपानदादा आहेत, अरुण भाऊ आहे, राजपूत साहेब आहे, दाभाडे साहेब आहेत, आमच्या ताई आहेत, हे सगळेजण कार्यक्रमाची जबाबदारी सक्षमपणाने सांभाळू शकतात। म्हणून मी या कार्यक्रमाला या ठिकाणी जास्त वेळ न थांबता माझ्यासाठी सोयीकीसाठी मंडळी थांबलेली आहे। त्याच्यामुळं ही सगळी जबाबदारी इथून पुढच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे सोपानदादा स्वीकारतील अशी मी हे आपल्याला। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।